कॅन्सर म्हटला की आपल्याला धक्का बसतो. त्यातही अनेक स्त्रियांमध्ये आता आढळून येत असलेला स्तनाचा कॅन्सर झाला असं कळलं की स्त्रियांच्या पायाखालची वाळूच सरकते. पण आता अशा स्त्रियांना घाबरण्याचं कारण नाही. ब्रेस्ट कॅन्सर असलेल्या आणि त्यातून शस्त्रक्रियेद्वारे मुक्त झालेल्या स्त्रियांचा एक सपोर्ट ग्रुप ठाण्यामध्ये सुरू झालेला आहे. प्रसिद्ध ऑन्कोलॉजिस्ट सर्जन ज्यांनी दिल्ली एम्समधून सुपर स्पेशालिस्ट MCH ब्रेस्ट कॅन्सर व त्यावरील उपचार यावर उच्च शिक्षण घेतलंय, त्या ठाण्यातील डॉक्टर ऋतुजा अफाळे यांच्या पुढाकाराने डॉक्टर ऋतुजा अफाळे ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुपची स्थापना झाली आहे. कॅशर मिल येथील तिजादीप मॉल इमारतीत असलेल्या डॉक्टर अफाळे क्लिनिकमध्ये नुकतीच या सपोर्ट ग्रुपची स्थापना झालेली आहे. यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर मुक्त झालेल्या महिलांनी त्यांना आलेले अनुभव सांगितलेत आणि आपणही यातून वेळीच उपचार घेऊन बाहेर येऊन नॉर्मल जीवन जगू शकतो असा विश्वास दिला आहे. कॅन्सर शब्द ऐकताच आमची काय अवस्था झाली, मग कसे उपचार झाले आणि त्यातून जिद्दीने कसे बाहेर पडलो याचा अनुभव रुग्णांपैकी वृंदा, रेखा आणि नीलोफर यांनी सांगितला आहे. कॅन्सर या शब्दाने घाबरलेल्या महिलांना या सपोर्ट ग्रुपद्वारे एकमेकींशी त्यांचा अनुभव शेअर करता येत आहे. ब्रेस्ट कॅन्सर लवकर डिटेक्ट झाला तर वेळीच उपचार करून त्यातून बाहेर पडता येतं आणि आनंदी जीवन जगता येते. हा संदेश या सपोर्ट ग्रुपमधून इतर महिलांना मिळणार आहे. साधारण वयाच्या 40 नंतर महिलांनी आपल्या स्तनामध्ये कुठे गाठ वगैरे तर नाही ना, गाठ असेल तर लगेच डॉक्टरांना दाखवून ती गाठ तपासून घ्यावी. जर कॅन्सरची गाठ असेल तर प्राथमिक स्टेजलाच उपचार करून आपण कॅन्सरमुक्त होऊ शकतो असं डॉक्टर रुजिता अफाळे यांनी सांगितलेलं आहे. आज या कार्यक्रमात ज्या सगळ्या आलेल्या आहेत आणि त्यांनी आपल्याबद्दल शेअर केलेलं आहे हे ऐकून एकतर माझं मन खूपच भरून आलंय आणि त्यांना स्वतःलाही बऱ्याच गोष्टी आज रिअलाईज होत आहेत की काय त्यांनी फाईट केलेलं आहे आणि जो आजार त्यांना झालेला आहे त्याबद्दल त्यांना भरपूर धीर आलेला आहे. त्यांचं असंही म्हणणं आहे की आधी त्या स्वतःबद्दल विचारच करायच्या नाही, आधी दुसऱ्यांसाठी त्यांनी अख्खं आयुष्य जगलेलं आणि जेव्हा हे डायग्नोसिस झालं, हे ट्रीटमेंट झालं, त्यानंतर त्या स्वतःबद्दल विचार करायला लागल्या, त्या एक्सरसाइज करायला लागल्या, स्वतः मेडिटेशन आणि आपल्याबद्दल थोडं आपल्या लुक्सबद्दल यावर त्यांचं अटेन्शन द्यायला लागल्या आणि दे आर सो हॅप्पी नाव. त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच ब्राईटनेस आलेला आहे. मला तर खूपच आनंद झालेला आहे. सगळ्यांनी आपल्या स्टोरीज सांगितल्या आणि त्यांची एकमेकांशी पण फ्रेंडशिप झालेली आहे. त्या एकमेकांना ओळखायला लागलेल्या आहेत. त्यांच्या काही कॉमन गोष्टी आहेत त्या शेअर करतायत त्या आणि टू बी एबल टू डू दिस माझं खरंच खूप सदैव आहे की मी इथे आज उपस्थित आहे आणि आय कुड विटनेस ऑल दिस. सो कॅन्सर ह्या आजारपणाबद्दल तर मुळीच घाबरू नका. लवकर डायग्नोसिस करा, लवकर डॉक्टरना दाखवा, चेकअप करा. डॉक्टर सांगतील बायोप्सी तर करा, ऑपरेशन सांगतील तर ते पटकन करून घ्या, कारण वेळच्या वेळी सगळं झालं तर नंतर त्याचा खूप फायदा होतो आणि एक नवीन आयुष्य मिळतं आणि ते जे नवीन आयुष्य आहे त्यात जितका आनंद आहे तो सगळं स्ट्रगलच्या फार पुढे आहे तो. आणि काहीतरी वाईट झालं तर काहीतरी चांगलं होतं हे आपण सगळ्यांनीच ॲक्सेप्ट केलेलं आहे. सो देर इज ऑलवेज होप. त्यामुळे फाईट करा आणि अर्ली डिटेक्शन अँड अर्ली सर्जरी विल सेव्ह लाईफ. मला ना आज म्हणजे जरा म्हणलं कसा करता हा प्रोग्राम आहे मला काही कळत नव्हतं, म्हणून मग व्हॉट्सअपवर वाचलं तर ऋतुजा मॅडमचा आला होता, म्हणले तुम्ही या म्हणून मग मी आज आलो. या कॅन्सरवरच्या ह्याच्यात करता माहिती द्यायची आहे म्हणून म्हणलं. मग माझा मुलगा म्हणाला तू जाऊन ये म्हणे, म्हणून मग मी आले. खूप छान वाटलं. नाही तर पहिल्यापासूनच त्यांचा स्वभाव पण चांगला आहे आणि दुसरं म्हणजे कॉपरेटिव्ह जे म्हणतात ना त्या डॉक्टर असं म्हणून त्या आहेत त्या खूपच चांगल्या आहेत. आणि त्यांनी माझं DY पाटलांच्याकडं ऑपरेशन केलं तर महात्मा फुले योजना याच्यातर्फे झालेलं आहे माझं ऑपरेशन. त्यामुळं मला खूप म्हणजे बाकीचा खर्च सगळा झालेलाच आहे, तो नाही असं नाही, पण तो आपल्या ह्याच्यात थोडक्या ह्याच्यात वाचला. आणखीन काम झालं माझं चांगलं झालं आणि मी आता उभी आहे. आज 3 वर्ष हे गेल्या वर्ष झालं, 28 जानेवारीला वर्ष झालं. यायला माझं वर्ष झालं, 4 महिने वर झाले. म्हणजे मी तेवढ्या ह्याच्यात मी सगळं काम करू शकते सगळं. फक्त माझे पाय जरा जड जातात चालताना, एवढंच माझं होतं आणि हाताला सेन्सेशन जरा कमी आहे, बस बाकी काही नाही. पण म्हणजे त्याच्यातून माझे मार्ग चांगले निघत आहेत. आणि यांनी खूप मेहनत केली माझ्यासाठी आणि खूप चांगलं ऑपरेशन केलं. त्यांनी सांगितलं आता तुमचं ऑपरेशन खूप चांगलं झालं आहे. आणि मी 3 दिवसच DY पाटलांच्याकडे होते, पण त्या हॉस्पिटल पण चांगलं आहे. थँक्यू.
आणि त्यांचे मी खरोखरच आभारी आहे की माझा आज कॅन्सरसारख्या विषयाचं हा ऑपरेशन म्हणजे खरं असतं एक आपण जगतोय का मरतोय म्हणजे याच्यात हा विचार चाललेला असतो आपला. पण म्हणजे त्यांनी मला उभं केलं आणि आजपर्यंत मी उभी आहे. त्यांचे खरोखरच आभार आहे. ओके. मग त्या आज आले तर त्या सगळ्यांचे ज्या प्रत्येकाचे जे बोलणं आहेत ते ऐकून त्यांचे जे वेगवेगळे त्यांच्यासोबत झालेल्या घटना आहेत त्या ऐकून एक कुठेतरी मला रिलीफ होता की मी खूपच कमी त्यांच्यापेक्षा कमी त्रासामध्ये मधून गेलेले आहे. ओके, ऑफकोर्स 3 वेळा माझंही ऑपरेशन झालं, पण मला कॅन्सर नसल्यामुळे मी थोडं मनाला कुठेतरी मला वाटलं की ओके, नाही मी खूप कमी त्रासातून गेले. पण मॅडमनी जेव्हा 3rd वेळेला मला झालं तेव्हा मॅडमनी खूप मला दिलासा दिला. त्यांनी खूप सांगितलं की ह्या गोष्टी काही खूप मोठी गोष्ट नाही आहे रुपाली, पटकन एक ऑपरेशनमध्ये लवकर बरी होशील, तर तू ते ऑपरेशन करून घे. आणि त्यांच्या त्या दिलासामुळे त्यांच्या त्या प्रत्येक वेळेला त्यांच्या व्हिजिटमध्ये मला त्यांनी समजवल्यामुळे खूप फरक पडला आणि खूप चांगल्या पद्धतीने मी रिकवर झाले आणि खूप बरं वाटतं आता मला. थँक्यू. ऋतुजा मॅडम माझ्या ट्रीटमेंट ऋतुजा मॅडमनी केली आणि त्या मॅडमनी जो चांगली ट्रीटमेंट मला दिली आणि त्याच्या बाबतीत मी खूप खूप त्यांचे खूप आभारी आहे. आणि माझी फॅमिलीही त्या बाबतीत खूप आभारी आहेत, कारण खूप स्ट्रेसमधून फ्री झाले मी त्याच्यामध्ये. थँक्यू.